तुम्हाला माहितच असेल की आज किती विशेष दिन आहे। आज तुम्हाला जे आहे ते सरकारकडून चांगलं गिफ्ट देखील पाहायला मिळणार आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ज्याची प्रतीक्षा होती, तुम्हाला वाटत होतं की मे महिन्याचा हप्ता खूप उशिरा मिळाला, मग हा जून महिन्याचा हप्ता देखील खूप उशिरा मिळेल। मात्र लाडके मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित दादा तसेच बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी तुमच्यासाठी पुढे येऊन मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। जून हप्त्याची तयारी आता जी होण्यासाठी खूप उशीर लागेल असं आपल्याला वाटत होतं, मात्र ते आता हप्त्याची तयारी पूर्ण केलेली असून आता एक चांगल्या अशा मुहूर्तावरती वाटप आपल्याला आता दिसून येत आहे। सध्या स्थितीला विचार केला तर लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी पैशाचे मेसेज येतील, मात्र आता नेमके ते पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पहिला टप्पा सुरू होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येतील त्या बँकांच्या लिस्ट याद्या तुम्हाला दाखवणार आहे। तसेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते देखील पुढे सांगणार आहे। सर्वांनाच गॅस सिलेंडरचा हप्ता आता मिळणार आहे, काळजी करू नका। मात्र हे सर्व तुम्हाला लाभ घेण्यासाठी फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा चांगला फायदा होणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आता दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाहीये, त्यासाठी हा फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला सबस्क्राईब केलं की काय होतं, लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स पाहायला मिळतात व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता नेमका कधी मिळणार ती आपण बातमी लगेच देणार आहोत। तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूयात, नेमका कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्वात आधी सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे। तर आता लक्ष देऊन बघा, कारण आता इथून पुढे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं ठरणार आहे, खूप महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याद्या देखील आता सर्व काय पाहायला मिळतील व जून महिन्याचा हप्ता आता मिळवण्यासाठी काम करायचं असं ऑटोमॅटिक येणार नाही। नेमकं ते कोणतं काम करावं लागेल ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। सर्व काय तुमचा फायदा 100% होईल, मात्र हा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे। त्यांना आता काय काय मिळत आहे तर इकडे बघा, गॅस सिलेंडरचे 830 रुपयासाठी ते पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता आता वाटप सुरू होत आहे। त्यानंतर लगेच आता काय मिळणार आहे तर 40,000 रुपये जे सरकारने देण्याचं ठरवलेलं आहे, हे 40,000 रुपये देखील त्यांना मिळणार आहेत। होय लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी 40,000 रुपये देण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आहे। हे 40,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील पुढे पाहणार आहोत। हा सर्व फायदा होऊन जाईल व जून महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी मिळवण्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, घर बसल्या मोबाईलवरती होऊन जातं। ते कोणतं काम आहे ते देखील सांगणार आहे, जेणेकरून जून महिन्याचा हप्ता देखील सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येईल। मात्र हे सर्व आता तुम्हाला लाभ घेण्यासाठी व्हिडिओ फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांच्या याद्या बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आता सर्व काय माहिती सविस्तर आलेली आहे। आज अचानकपणे इथे काय सांगितलं आहे स्पष्टपणे इथे माहिती बघू शकता। इथे लिहिलेलं जे काय आहे ते तुम्हाला वाचून दाखवतो। यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने पुढे सरकून मोठा निर्णय घेतलेला आहे। आज अचानकपणे सरकारने निर्णय घेतलेला असून बहिणी खुश झालेल्या आहेत। आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे, म्हणजे जो जून महिन्याच्या हप्त्याचा आता पैसे मिळण्याचा जो मार्ग होता तो मोकळा झालेला आहे। म्हणजे आता कसलाही उशीर होणार नाहीये। जसा मे महिन्याचा हप्ता एकदम उशिरा मिळाला तशा प्रकारचा उशिरा मिळणार नाहीये। आता ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे। मे महिन्याचा मिळाला नसेल तर मे महिन्याचे 1,500, जून महिन्याचे 1,500 असा डबल 3,000 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। यामध्ये आता एक काम करून घ्या, महत्त्वाची ही कामे करून घ्या जेणेकरून हप्ता हा जमा होईल। आता कसलाही उशीर होणार नाहीये। 7 बँकांची लिस्ट आलेली असून आता हे पैसे जमा केले जाणार आहेत, म्हणजे आता उशीर होणार नाहीये। बँकांची नावे तसेच वरी बघू शकता 15 जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत। कोणते 15 जिल्हे आहेत त्या ठिकाणी आता दाखवण्यात आलेले आहेत। तुम्हाला एका पाठोपाठ आता सर्व जिल्ह्यांची नावे 2 मिनिटात वाचून दाखवणार आहे। यामध्ये आता फक्त व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे, बऱ्याच जणांनी लाईक केलेलं नाहीये। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगत चला। काय होतं, तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितलं की मग तुमच्या जिल्ह्याची आपण माहिती देत असतो। तसेच इकडे बघू शकता महत्त्वाचे अपडेट काय आहे, तर यामध्ये आता 15 जिल्ह्यांच्या याद्या आता स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत। आता कसलाही उशीर होणार नसून 7 बँकांची लिस्ट देखील आलेली आहे। कोणत्या 7 बँका आहेत की त्या ठिकाणी हप्ता सर्वात आधी जमा होणार आहे हे देखील आता तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता पुढे आपण बघूया। तर यामध्ये इकडे बघू शकता आता
आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी जिल्ह्यांची नावं आलेली असून पहिला जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा म्हणजे आता तो आहे भंडारा. भंडारा या ठिकाणी जर राहत असाल तर आता कसलीही काळजी करू नका. याच भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये तर आलेले आहेत. मात्र आता जून महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत. टोटल हे 3000 रुपये आता भंडारा जिल्ह्यामध्ये वाटप पाहायला मिळणार असून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला चांगला दिलासा मिळेल. आता डीबीटी प्रक्रिया देखील सुरुवात झालेली आहे. तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या देखील याद्या आपण बघूयात. तर यामध्ये बघू शकता आता लाडक्या बहिणींनो, भंडारा जिल्हा झाला. या ठिकाणी तर आता चांगली रक्कम मिळत आहे. आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजून तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहायला मिळेल. कारण ज्यांच्या जिल्ह्यांचं नाव या ठिकाणी आहे त्यांच्या जिल्ह्यात आता हप्ता कोणत्या क्षणी वाटप होऊ शकतो, मेसेज येऊ शकतात. त्या मेसेजमध्ये काय राहील इकडे बघा, मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे. त्या मेसेजमध्ये क्रेडिट युअर अकाउंट काय राहील, क्रेडिट युअर अकाउंट. जी काय रक्कम असेल, आता काहींना मेचा हप्ता मिळाला नसेल तर मेच्या हप्त्याचे 1500, जूनच्या हप्त्याचे 1500 किंवा फक्त जूनचा हप्ता, ज्यांना मेचा हप्ता मिळालाय क्रेडिट युअर अकाउंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये असं लिहिलेलं असेल. मग तुम्हाला काय समजायचं आहे, तिथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव दिसलं की समजायचं आहे की आपला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्याला मिळालेले आहेत. मात्र असे मिळणार नाहीयेत. त्यासाठी एक काम करायचं आहे, अन्यथा जून महिन्याचा हप्ता आता मिळणार नाहीये. त्यासाठी एक काम करून घ्या म्हणून तातडीच्या सूचना ह्या सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. नेमक्या काय सूचना आहेत ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे. काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुमचा चांगला फायदा होईल. अन्यथा व्हिडिओ मधातच तुम्ही जर पाहणं बंद केलं तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाहीये. कारण कोणतं काम करायचंय ते आपण सांगणार आहोत. ते काम केल्याशिवाय हप्ता मिळणार नाहीये. तर चला आता आपण पुढचे जिल्हे पाहूयात. कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे त्या जिल्ह्यांची सविस्तर नावे. तर इकडे बघू शकता आपल्याला आता काल कोणत्या जिल्ह्यातून कमेंट आलेल्या होत्या. बीड जिल्ह्यातून लाडक्या बहिणींनी काल कमेंट केलेल्या होत्या. तर या जिल्ह्याची देखील बातमी देणार आहोत, हप्ता कधी मिळणार. त्यानंतर नागपूर येथून देखील कमेंट आलेल्या होत्या. मुंबई येथून देखील लाडक्या बहिणींनी काल कमेंट केलेल्या होत्या. मुंबई येथून देखील बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या होत्या की हप्ता कधी मिळेल. पुणे येथून देखील काही कमेंट आलेल्या होत्या. आता नेमक्या ह्या सर्व काय ज्या कमेंट आलेल्या आहेत, आता ह्या सर्वांचं उत्तर देणार आहोत. काही कमेंट अशा देखील होत्या की आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार, आमच्या बीड जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळणार, अशा देखील आता कमेंट आलेल्या होत्या. तसेच आमच्या परभणी जिल्ह्यात देखील हप्ता कधी मिळणार अशा देखील कमेंट होत्या. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात, सांगली जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार, अशा प्रकारच्या या विविध जिल्ह्यातून अशा कमेंट आलेल्या होत्या. आता या सर्व कमेंटचं आपण उत्तर देणार आहोत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते सांगा, कमेंट तुमची सांगा, कळवा. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा सांगा, तालुका सांगा. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला आहे का नाही, हो किंवा नाही तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला ती देखील कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर चांगला वाटत असेल तर एक नाईस म्हणून किंवा गुड म्हणून एक कमेंट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला व्यवस्थितपणे व्हिडिओ समजत असेल तरच नाईस किंवा गुड म्हणून कमेंट करा. आता चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथून पुढे आपण महत्त्वाच्या अपडेटकडे आता लक्ष देणार आहोत. कारण आता इथून पुढे काय सांगणार आहे ते यामध्ये जून महिन्याचा हप्ता नेमका आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळत आहे, जून महिन्याचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे इथून पुढे आता बघत आहोत. राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बँकांची नावे आपण बघत आहोत. त्यानंतर आता 40,000 रुपये सरकार जे देत आहे ते मिळवण्यासाठी काय करायचं, कारण 40,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना आता घेता येणार आहेत. सर्वात मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यानंतर हे तर पाहायचं आहे, अजून पाहायचं आहे की आपल्याला आता कोणकोणत्या अशा बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता येईल. व आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आपल्या बँक खात्यात जमा होतील, हे पैसे आपल्याला मिळून जातील. हे करण्यासाठी देखील काय करायचं, हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं, आता सर्व काही फक्त राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत पाहणार आहोत. जे कोणी येथून पुढे 2 मिनिटं व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा चांगला फायदा होणार आहे व त्यांना इथून पुढे दर महिन्याचे हप्ते सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. त्यांना महिन्याच्या शेवटपर्यंत जास्त प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाहीये. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सोडण्यात येत आहे, कोणत्या जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया आहे, सर्व काय आता आपण बघूयात. तर या ठिकाणी आता लक्ष देऊ शकता. आता सरकारने तुमच्यासाठी निर्णय घेतलेला आहे. आता इकडे बघा काय माहिती आलेलं आहे. प्रत्येक विभागातील 3 ते 4 जिल्हे जाहीर झालेले आहेत. या ठिकाणी डीबीटी प्रक्रिया आता सुरू होत आहे. इकडे बघू शकता काय सांगितलेलं आहे, स्पष्टपणे येत आहे. प्रत्येक विभागातील 3 ते 4 जिल्हे इथे तुम्हाला दिसत असेल लिहिलेलं. प्रत्येक विभागातील 3 ते 4 जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत. आता हे जे काही जिल्हे असतील या ठिकाणी बघू शकता खाली काय लिहिलेलं आहे, डीबीटी. इथे बघा हे डीबीटी नाव तुम्हाला दिसत असेल. मी तुम्हाला इथे रेष वडून दाखवत आहे कारण
तुम्हाला देखील व्यवस्थितपणे व्हिडिओ समजेल। आता इकडे बघा डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात होत आहे। आता या जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तसा बँक खात्यात हप्ता आल्याचा मेसेज येईल। यामध्ये आता डबल हप्ता म्हणजे 3000 रुपये हे तुमच्या खात्यावर असणार आहेत। मे महिन्याचे 1500 आलेले ते 1500, जून महिन्याचे 1500 येणार आहेत ते 1500, टोटल हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला दिसणार आहेत। व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर 40000 रुपये देखील तुम्हाला तुमच्या बँक खात्यावरती दिसतील। कारण 40000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा व गॅस सिलेंडरचे पैसे आता सर्वांना घेता येणार आहेत। ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील याचा फायदा घेता येईल। ते नेमका कसा घ्यायचा ते पुढे आपण सांगणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालायचा आहे। तर यामध्ये चला आता आपण सविस्तर आता पाहूयात नेमके प्रत्येक विभागातील 3 ते 4 जिल्हे नेमके आहेत तरी कोणते आता आपण पाहूया। तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये जिल्हा जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव जिल्हा। आता आपण यापूर्वी देखील जिल्हा पाहिला, भंडारा जिल्हा पाहिला, भंडारा जिल्ह्यात देखील हप्ता येणार आहे। दुसरा जिल्हा आहे धाराशिव। आता या धाराशिव जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका, आता चिंता मिटलेली आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे। धाराशिव जिल्ह्यात 1500 रुपये मे महिन्याचा देखील हप्ता आता सोडण्यात येणार आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती या ठिकाणी देखील पैसे येणार असून जून महिन्याचे हप्त्याचे पैसे आता येणार आहेत। मे महिन्याचे 1500 आलेले आहेत, आता जून महिन्याचे 1500 येत आहेत। जून महिन्याचे 1500 आले की 3000 रुपये अशी रक्कम धाराशिव जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात आता वर्ग होत आहे। व गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर मिळणारच आहेत। काही काळजी करू नका, हे 830 रुपये गॅस सिलेंडरचे जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीही काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये। तुमच्यासाठी दिलासा देणारा आनंददायी निर्णय हा राज्य सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे। तुमच्यासाठी हा निर्णय पुढे सरकून राज्य सरकारने आता जाहीर देखील केलेला आहे। तर चला आता नेमके कोणते पुढचे जिल्हे आहेत ते देखील आपल्याला पाहिजे। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। आता इथून पुढे आपण जिल्ह्यांची नावे व बँकांच्या लिस्ट याद्या आलेल्या आता बघूया। तर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील चांगला फायदा होणार आहे। तर इकडे बघू शकता आता सरकारने ते काय सांगितलेलं आहे। आता तुम्हाला 40000 रुपये वाटपाचा निर्णय झालेला आहे। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली असून 40000 रुपये वाटपाचा मुहूर्त निघालेला असून एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 15 जिल्ह्यात आता हे पैसे येणार आहेत। 40000 रुपये नेमके मिळवायचे कसे हा प्रश्न होता, तर आता हे तुम्हाला पैसे मिळून जातील। यासाठी काही जास्त कागदपत्रे काय असं लय काम करण्याची गरज पडणार नाहीये। डायरेक्ट बँकेत जायचं आहे, बँकेत गेल्यानंतर त्यांच्याशी विचारपूस करायची आहे, असं सर्व काही माहिती विचारायची आहे। त्यानंतर त्यांनी दिलेली माहिती सर्व काही सांगितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे 40000 रुपये मिळवण्यासाठी सर्व काही कागद लिहून घ्यायचे आहेत, ती कामं पूर्ण करायची आहेत। लगेच तुम्हाला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मार्फतचे 40000 रुपये तुम्हाला मिळतील। अजित दादा हे तुम्हाला जे आहे ते 40000 रुपयांचा निर्णय त्यांनी घेतलेला होता, त्यांच्यातर्फे आता हे 40000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजे आता राज्य सरकारचा हा निर्णय झालेला असून राज्य सरकारच्या मार्फत हे 40000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहेत। यामध्ये आता वाटपाचा निर्णय झालेला असून ही एक लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी असून एक दिलासा देणारा निर्णय राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणीसाठी हा निर्णय सरकारकडून जाहीर झालेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पुढील विशेष अपडेट आपण बघूया। तर बघा आता पुढचे जिल्हे बँका आपण पाहणार आहोत। आता लक्ष देऊन माहिती बघायची आहे। आता आपण 15 जिल्ह्यांची यादी डायरेक्ट बघणार आहोत। एक लिस्ट सादर आता होत आहे। तसेच 7 बँकांची नावे तर आता आपण पाहतच आहोत। पहिली बँक देखील या ठिकाणी जाहीर झालेली आहे व आता गॅस सिलेंडरची 830 रुपयाची रक्कम ही मिळणार असून 2 महिन्याचे हप्ते आता गॅस सिलेंडरचे देखील मिळणार आहेत। आता एकंदरीत विचार केला तर एक गॅस सिलेंडरचा देखील हप्ता मिळवण्यासाठी जे काम करायचं आहे ते तुम्हाला सांगितलंच आहे। म्हणजे आता पुढे आपण पाहायचंच आहे, त्यासाठी व्हिडिओ बघायचा आहे। आता चिंता करू नका, या सर्व काही योजनांचा लाभ तुमच्या थेट बँक खात्यात होणार आहे। तर चला आता हे सर्व काही जिल्हे पाहूयात, बँका पाहूयात व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे ते आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता आता सर्वात आधी म्हणजे तुमच्याकडे एक आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे। आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करा, हे पहिलं काम झालं। गॅस सिलेंडरचे पैसे जर मिळवायचे असतील तर व तुम्हाला आता जर हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये पाहिजे असतील तर एवढं काम करून ठेवायचं आहे। त्यानंतर दुसरं काम करायचं आहे, जो काही गॅस सिलेंडर असेल तो महिलेच्या नावावरती आपल्याला करायचा आहे। जो काही पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तो महिलेच्या नावावरती करून ठेवा। जसा महिलेच्या नावावरती कराल तसे तुमचे 2 कामे झाले। आता एक छोटंसं काम म्हणजे शहरी भागात जायचं आहे किंवा आसपासच्या सेवा केंद्रात जायचं आहे,
त्यांच्याशी विचारपूस करून हे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं तेवढी माहिती घेऊन तेवढं एक काम पूर्ण करा. त्यानंतर तुम्ही याच्यासाठी पात्र ठरणार व वर्षातून 3 वेळेस तुम्हाला हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे मिळून जातील. 3 वेळेस ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये आता मिळून जाणार आहे. ही 830 रुपयांची रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 2,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारकडून गॅस सिलेंडरची वर्ग होणार आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. त्यानंतर आता 40,000 रुपये मिळवण्यासाठी देखील काय करायचं ते सांगितलं आहे. आता बँकांची यादी बघूयात. पुढची बँक आहे पोस्ट बँकेत जर खातं असेल तर सर्वात आधी आता जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे येणार आहे. जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. पोस्ट बँकेत देखील लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला पैसे वाटप केले जाणार आहे. तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ज्यांचं बँक खातं पोस्ट बँकेत असेल त्यांच्यासाठी हा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर झालेला आहे. राज्य सरकारकडून ही आनंदाची बातमी आलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. आता कसलीही काळजी करू नका, चिंता करू नका. कोणत्या क्षणी पोस्ट बँकेत देखील हे पैसे तुम्हाला येऊन जातील. आता दुसरी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील पैसे वाटप केले जाणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याचे 1,500 रुपये स्टेट बँकेत देखील येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं आहे का नाही ते सांगा. कोणत्या बँकेत तुम्ही खातं ओपन केलेलं आहे ते आम्हाला कळवू शकता, जेणेकरून आम्ही तुमच्याबाबत सविस्तर काय माहिती असेल ते देखील कळवत जाऊ. आता या बँकेत देखील पैसे वाटप केले जाणार आहेत. पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगला आनंदाचा निर्णय, चांगला दिलासा मिळू शकतो. चांगली खुशखबर ही सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर अजून काय महत्त्वाचे अपडेट येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवायचा आहे. काय महत्त्वाचे अपडेट्स आल्या तर तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सरकारने अजून काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्याबाबतचे अपडेट लवकरच येणार आहे. ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे. धन्यवाद.